नमस्कार म्हणजे वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि तुमचे स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता वाजलेले एक्झॅक्टली 1:30 आणि माझ्या ब्लॉगची मी सुरुवात करते आणि माझी दिवसाची मी सुरुवात करते. आणि आज मला सुट्टी होती, तर लेट्स विचार की तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन येईल. तर आज मी कुठे जात नाही कारण की मला खूप जास्त कंटाळा आला. आपण असं वाटतं की ॲक्च्युली की सुट्टीच्या वेळेस आपण आराम करतो, झोपतो, पण माझी एक्झॅक्टली म्हणजे कामं आत्ता झाली आहेत सगळी कामं करून. तसं पण भांडी आणि लादी म्हणजे भांडी आणि लादी मी नाही करत, तरी पण मला असंही कामं आत्ता झाली आहेत. म्हणजे जेवण कपडे वगैरे आणि थोडं काम बाकी आहे अजून. असं म्हणतात ना, काही जेव्हा सुट्टी असते तेव्हा जास्तच काहीतरी काम आपण काढतो. आणि लेट्स मी पण तशीच आहे, मी पण तेच करते मोस्टली. आणि बघू शकाल इकडे आता मी नाश्ता करते कारण की आत्ता वाजले 3. म्हणजे मी सुट्टीच्या वेळेस आता नाश्ता खूप लेट असतो माझा, पण तुमचा पण असतो का कमेंटमध्ये नक्की सांगा मला. तर आज मी पूर्ण ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. म्हणजे मी आज दिवसभर काय करणार आहे, कुठे जाणार आहे आणि काय काम करणार आहे हे सगळं तुम्हाला म्हणजे ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ पण भेटतील बघायला. आणि मला हे सांगायचं होतं की तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओला खूप जास्त सपोर्ट आणि खूप जास्त चांगला सपोर्ट करताय, कारण की मी एवढी अपेक्षा नव्हती ठेवलेली की आणि माझी रील्स खूप जास्त व्हायरल पण होते. तर प्लीज असं सपोर्ट करत राहा मला आणि जास्तीत लोकांना शेअर करा माझा व्हिडिओ, म्हणजे हीच इच्छा आहे. तर आता आपण करूया नाश्ता. मी नाश्तामध्ये करते दूध आणि पोहे. असं म्हणतात की पोहे बेस्ट आहे आपल्या शरीरासाठी. लेट्स सी मी पोहे आणि दूध खाते. ॲक्च्युली असं म्हटलं पाहिजे की यावेळेस आपण जेवायला पाहिजे, बट नाही, कारण की आज सुट्टी आहे तर म्हटलं जेवण पण लेट 2-3 वाजता जेवणार मस्तपैकी छान. आणि आता जस्ट म्हणजे आंघोळ पण झाली आहे, तर मी नाश्ता करते आधी आणि मग पुढे कामं पण करायची तर आपल्याला, म्हणजे तुम्हाला नाही, मीच करणार कामं तर म्हणजे. तर कामं पण तुम्ही बघू शकाल मी काय काय काम करते घरी. आणि मला मोस्टली कसं असतं की घर एकदम क्लीन लागतं घर ॲक्च्युली, कारण की मी दिवसभर घरी असली ना की नाही, असं नाही की झोपून राहणार किंवा टाईमपास करणार मोबाईलवर, असं काही माझी इच्छा होत नाही. कारण की आपण मोबाईल बघतोच, असं नाही की नाही बघत, घरी पण तेच करा. त्यापेक्षा मी म्हणले की जेव्हा सुट्टी असते तो दिवस माझ्यासाठी पटकन निघून जातो, सुट्टीचा दिवस जातो ॲक्च्युली. म्हणजे बघा आता पटकन 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, म्हणजे अर्धा दिवस इथेच संपला असं वाटतो. लेट्स सी. तर मी विचार केला की आज मी माझं फ्रीज साफ करेल आणि थोडंफार घरची क्लिनिंग वगैरे करेल, कारण की मोस्टली आपल्याला कसं जॉबवर आपण जातो तर रोजच्या रोज डीप क्लिनिंग करता येत नाही. तर ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशीच आपण करतो. छोटी मोठी कामं आहेत मला, ती पण करायची आहेत. लेट्स सी. बघा आणि माझा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि कमेंट्स आणि शेअर का तुम्हाला कसे वाटतात हे सुद्धा सांगा मला ॲक्च्युली आज हेअर वॉश करायचा होता, पण मी विचार केला की जाऊ दे, आज नाही करत, कारण की माझ्याकडे वेळ कमी होता आज आणि थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे माझे केस काय सांगू तुम्हाला. तर मी नाही केला, म्हटलं उद्या करूया आपण हेअर वॉश, आज नाही. एवढी जोरात भूक लागली ना काय सांगू, मजा येते. माझा ब्लॉग कंटिन्यू करा. सर्वात आधी म्हणजे टास्क असतो की जो कपडे सुकवायचा, कारण की प्रत्येकाच्या खिडक्यामध्ये आणि प्रत्येकाच्या गॅलरीमध्ये कपडे आहेत. मीच एकटी बाजूला कपडे सुकवायचे. लेट्स सी. आता आपण माझे कपडे सुकवूया, माझे नाही सगळे. तर आणि त्यासोबत आमची आज कामवाली काकी पण आहे ना, ती पण लेट येणार आहे, त्यांच्या पोरी पण सुटल्या, त्यांनी आत्ताच मला सांगितलं. तर माझी भांडी अशीच राहते, मला आवडत नाही आहे भांडी जास्त वेळ ठेवल्यावर. ठीक आहे, तर आपण ऑप्शन, कारण की त्यांच्या पण लहान पोरी आहेत, आपण प्रत्येक गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. तर लेट्स सी. ब्लॉग बघायचा. प्रत्येकाने घातलेले आहेत प्रत्येकाचे कपडे वाळस, आणि आता मलाही माझे कपडे वाळस घालून द्यायचे आहेत. आजही कपडे सुकून झालेले आहेत, पण कपडे सुकून घेतले आणि प्रत्येकांचे इथे कपडे सुकलेले आहेत. इथे 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 खाली सगळे कपडे दिसते ॲक्च्युली. लेट्स सी. हेला आपण ओपन करायचं आहे आता, कारण की हे मी भाऊबीज होतं ना त्यासाठी मी आणलेलं.
आणि ही भाऊबीजच्या दिवशी मम्मीने भाऊबीज केलीच नाही, तर मी अशी 2 आणलेले भाऊबीजचं गिफ्ट करून. तर मी लेट्स सी आज मी ओपन करणार आहे, बिकॉज की भाऊबीज झालीच नाही. मग बोलले की आपण यूज करूया, आपणच यूज करूया. लेट्स सी तुम्हाला दाखवते. हे मी दहीसर मार्केटवरनं घेतलेलं आणि लेट्स सी याची पॅकेजिंग खूप मस्त आहे. तुम्हाला कॅमेरामध्ये दिसते ना, बघा खूप छान पॅकेजिंग आहे ह्याची. आणि छोटे छोटे बाउल्स आहेत, म्हणजे वाटी बोलू शकतो आपण. आणि पूर्ण काचेचे आहेत, असं नाही की जस्ट. आता मी ह्याला कैची मी कट करणार आहे. कैसा आवाज आला, असं लागलं की बलून फुलतो मी. आता ह्याला असं कट कर. किती मस्त वाटतं बघायला ना, एक नंबर ना. असंच काही मी शोकेस करणार आहे. बघूया आपण कुठे शोकेस करूया हे. लेट्स सी कसं वाटतंय, कमेंटमध्ये नक्की सांगा. लेट्स सी. आणि मला तर खूप जास्त छान वाटतंय, फ्रीजच्या अकॉर्डिंग छान वाटतंय. ह्याला इग्नोर करा कारण की म्हणजे बॅगा पडलेल्या आहेत. आणि हे बघा मस्त वाटतंय गाईस. कमेंट करा कसं वाटतंय, ठीक आहे. सो गाईस मी इथे कॅमेरा सेट केला होता आणि तिला जागा भेटत नव्हती सेट करायला कॅमेरा. तर आता मी इकडचं वाइंड अप करणार आहे. बघू शकतो इतका सगळा पसरा गेला आहे. आणि हाच पसरा मला जास्त आवडत नाही घरी माझ्या. आणि आता ही जी धूळ मिटली आहे त्याला आपण साफ करूया. आणि तुमच्या घरी पण होते का? फायनली माझं घर क्लीन झालेलं आहे. आणि लेट्स सी बघू शकाल तुम्ही इकडे. हे जे मी सकाळी शोकेस केलेलं हे बघा, थोडंसं असं काहीतरी. आणि या म्हणजे सगळ्या लाईटीस आहेत. तर थोडंसं घर क्लीन झालं की किती मस्त आहे. इकडे आमचं किचन वगैरे पण क्लीन करून घेतलंय आणि भांडी वगैरे पण घासून झालेलं आहे. हे सगळं असं आहे. तर आता माझं फायनली घर क्लीन झालेलं आहे. आता मी मस्तपैकी जेवणार आणि झोपणार. आज मी जेवायला केलेलं आहे मेथीची भाजी. आणि बघू शकाल असं तुमच्याजवळ होतं का, मी थोडंसं का खाली सांडतो. आणि इकडे मम्मीने सकाळी भाजी केलेली, ही कसली भाजी माहीत नाही मला, केलेली कसली भाजी. आणि मी सकाळी चपात्या केलेल्या डबा भरून एकदम. आणि त्यानंतर आता आपण जेवणार. आपला बिछले हाडे चपाती घेऊया हातून. चपाती मी 2 चपात्या घेते, जास्त. आणि कारण की आज मेथीची भाजी आहे, बघू शकाल तुम्ही. लेट्स सी मेथीची भाजी नाही आवडत मला, पण आता मी खायला लागली आहे कारण की चांगल्या गोष्टी खायला लवकर शिकायला पाहिजे, तसंच काहीतरी समजा. आणि आता मी टेस्ट करणार आहे माझी मेथीची भाजी. मी मेथीची भाजी केली आणि माझ्याकडे शेंगदाणे नव्हते. म्हणजे शेंगदाणे असतील आमच्या घरी की हे माझे घरातली माणसं खाऊन खतम करतात. हां, तर शेंगदाणे नव्हते. तर मग मी विचार केला, मी परत दुकानामध्ये गेली आणि माझे शेंगदाणे घेऊन आले. आणि शेंगदाण्याचं कूट केलं आणि त्यात टाकलं. आणि लेट्स सी आता आपण खाणार आहे. ओके ओके. नो ऑप्शन, कारण की चांगल्या गोष्टी पण स्टार्ट केली पाहिजे. न्यू स्टार्टअप म्हणतात ना, तसं काहीतरी. तुम्ही पण या जेवायला. आणि मेथीची भाजी कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा, ठीक आहे. मी जेवते, तुम्ही पण जेवा.
जसं तुम्ही गाईज बघू शकाल इकडे मी साडी कॅरी केली आहे आणि मला स्वतःला माहिती नाही मी काय शूट करणार आहे. आणि मी विचार केला की शूट करायचं करून काहीतरी एक रील काहीतरी. आणि लेट्स सी, मी साडी वगैरे कॅरी केली आहे पण मला हेच समजत नाही मी शूट काय करू. तर मी एक विचार करते की मी कॉन्टेंट क्रिएट करेन माझ्या अकॉर्डिंग आणि ते मी शूटला म्हणजे घेऊन असं करू. तर साडीमध्ये सारवतच नाही आहे, एवढी पतली साडी आहे ना की ती मला झेपत पण नाही आहे ना, तिथं पदर येतो काढता आणि नाही काही करता येते. तुम्हाला बॅक कॅमेरा सीन बघा गाईस, बघू शकाल तुम्ही गाईस. अशी कशी मी साडी कॅरी केली आहे आणि ही मंगळसूत्र पण घातलं आहे. तर गाईस कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा मला. एकदम सिम्पल केला मी, मेकअप नाही केला कारण की मला जास्त आवडत नाही मेकअप. आणि तर गाईस आता आपण जेवण करूया आणि भेटूया आपण अशाच मिनी ब्लॉगमध्ये फुल ब्लॉगमध्ये. तर माझा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता माझा ब्लॉग इथेच एंडिंग करते. आपण भेटूया अशा मिनी ब्लॉगमध्ये या मोठ्या ब्लॉगमध्ये. बाय.